नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपूर नगर परिषदेने व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला। जिल्हा वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। दिनांक 20 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत नगर परिषदांच्या जिल्हास्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम जयसिंगपूर शहरामध्ये पार पडला। सहकार महर्षी राजर्षी शाहू महाराज स्टेडियम तसेच जयसिंगपूर कॉलेजच्या मैदानावर विविध सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांमधील मुख्याधिकारी, अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला। सांस्कृतिक कार्यक्रम सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहामध्ये तर बक्षीस समारंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात पार पडला। व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जयसिंगपूर नगर परिषदेने पटकावला, द्वितीय क्रमांक वडगाव नगर परिषदेने पटकावला तसेच क्रिकेट सामन्यात प्रथम क्रमांक कुरुंदवाड नगर परिषदेने पटकावला व द्वितीय क्रमांक जयसिंगपूर नगर परिषदेने पटकावला। कबड्डी सामन्यात कुरुंदवाड नगर परिषद प्रथम क्रमांक व शिरोळ नगर परिषद द्वितीय क्रमांक पटकावला। तसेच रस्सिकेत सामन्यात गडिंग्लज नगर परिषदेने प्रथम क्रमांक व शिरोळ नगर परिषदेने द्वितीय क्रमांक पटकावला। तसेच वैयक्तिक सामन्यामध्ये विविध बक्षिसे देण्यात आली। त्याचप्रमाणे क्रीडा प्रकारात सर्वोत्कृष्ट संघ म्हणून शिरोळ नगर परिषदेला तसेच सांस्कृतिक प्रकारात कागल नगर परिषदेला गौरवण्यात आलं। बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माननीय श्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते। माननीय राजेंद्र मुतकेकर जिल्हा सहआयुक्त जिल्हा प्रशासन शाखा कोल्हापूर यांनी पुढील वर्षाच्या स्पर्धा या कागलमध्ये होतील असं जाहीर केलं। जयसिंगपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी आभार प्रदर्शन केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।